गावाकडची जी फ्रेश हवेतली झोप असते ना गच्चीवरची, तिचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. आणि इकडे जे आम्ही आत्याकडे आलेलो आहे, तर त्यांच्या गच्चीवर ज्या छान असा उजेड येत होता झाडाच्या मधून आणि ते झाड होतं आंब्याचं, छान आंबे लागलेले होते. मुलं देखील इकडे लवकर उठली होती सकाळी आणि इशूला गाईला चारा घालायचा होता. तो घाबरत होता म्हणून त्यांनी वासरूला चारा घालायला सांगितलं. छानपैकी चारा खाऊ घालतोय. त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला. आत्यांनी आम्हाला त्यांच्याकडे असलेलं खरवसचं कीस दिलं खायला. जे गाई म्हशी ज्यांच्याकडे असतात त्यांच्याकडे हे नेहमी असतं. त्यांनी त्यांच्या बाहेरच्या एरियामध्ये काही फुलं झाडं वगैरे लावली होती. मोठ्याशा आंब्याच्या झाडाच्या खाली काही फुलं ठेवलेली होती, चिनी गुलाब वगैरे. आणि इकडे एक छान मोठंसं मोगऱ्याचं झाड होतं. या झाडाला इतके छान फुलं होते ना, की अगदी असं बसले ना आजूबाजूला छान मोगऱ्याचा स्मेल आम्हाला येत होता. रात्रभर मोगऱ्याचा स्मेल असा जाणवत होता, की इथे झाड आहे जवळपास. आणि हे छोटे-छोटे फुलं असे खाली अगदी जमिनीवर फुलं दिसत होते. इकडे झाडाच्या गडद सावलीत आम्ही छान खाटे वगैरे टाकून निवांत गप्पा करत बसलेलो होतो. कारण बाहेर ऊन एवढं होतं, की बाहेर उठून तयारी करून लग्नाला जायची इच्छाच होत नव्हती. टेम्परेचर जसं वाढत होतं तसं अगदी आळस येत होता. पण शेवटी आम्ही पटकन तयारी वगैरे केली आणि लग्नात गेलो आणि तिथे एवढं गरम होत होतं, खाली जमीनही तापलेली होती, वरून ऊन. आणि तिकडे पोहोचल्यावर गरमीचा अंदाज घेऊन आम्ही पटकन आहेर दिला, लग्न लावलं, थोडं खाल्लं आणि पटकन घरी निघालो. कारण आम्हाला लगेच घरी जायचं होतं, गावी निघायचं होतं. तर आमच्या या वेळेमध्ये एकही फोटो काढला गेला नाही किंवा लग्नात शूट देखील केले गेलं नाही. तर लास्टला मी विचार केला, की आता जाताना आपला एकतरी लूक कसा होता दिसला पाहिजे, म्हणून आम्ही घरात आल्यानंतर एकदा एक फोटो घेतला. आता इकडे आत्यांचा देखील आम्ही निरोप घेतला आहे. आम्हाला निघायचं होतं म्हणून सगळ्यांनी आत्यांचा नमस्कार केला. त्यांनी आम्हाला जो काही आदर तिथे दिला त्याच्यामुळे आम्ही खूप भारावलेलो होतो. शेवटी जाताना त्यांनी त्यांच्या शेताचा रानमेवा देखील आम्हाला दिलेला होता. शेंगा, आंबे वगैरे बरंच काही दिलं होतं. तर खूप छान वाटलं. एक छान ट्रिप देखील झाली आणि लग्न पण अटेंड झालं. आणि त्या लोकांनी जे आम्हाला आपुलकी प्रेम दिलं त्याच्यामुळे देखील खूप आभार वाटतो त्यांचा. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.